अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार। सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आज असणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा। भक्तांनो, बघाच 10 जुलै 2025 वार गुरुवार। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आजचा गुरुवार हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आज गुरुपौर्णिमा आपल्या गुरूंसाठी समर्पित असणारा दिवस आहे। आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात सकाळपासून सेवांची, व्रताची, उपायांची सुरुवात झाली असेल। कोणी श्री स्वामी समर्थ महाराजांना अभिषेक घातला असेल, कुणी महाराजांच्या मठात गेलं असेल, कुणी आज गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन केलं असेल, तर कुणी आज नवीन संकल्पांना सुरुवात केली असेल। प्रत्येकाने आपापल्या यथाशक्तीनुसार काही ना काही नवीन हे नक्कीच केलं असेल, कारण बघा आजचा गुरुवार हा आपल्या गुरूंना प्रसन्न करण्यासाठी, आपलं गुरुबळ मजबूत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। प्रत्येक वर्षी आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो। वर्षभरात येणाऱ्या 12 पौर्णिमांपैकी गुरुपौर्णिमा ही सर्वश्रेष्ठ पौर्णिमा जी आहे ना, ती मानली जाते। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या घरात नेहमी सकारात्मकता आणण्यासाठी, मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी, आपल्या घरातील प्रत्येक सदस्याचं गुरुबळ मजबूत राहण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। खूप जास्त काहीच नाही, फक्त तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हा एक मंत्र लिहायचा आहे आणि त्याच्यासोबत हा एक उपाय करायचा आहे। जर आज आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुम्ही हा मंत्र लिहिला आणि त्याच्यासोबत ही साधी सोपी सेवा केली, तर तुमच्या घरात नेहमी सकारात्मकता राहील। घरातील प्रत्येक सदस्याच्या पाठी गुरूंची कृपा राहील। मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल। संकट, क्लेश, कलह तुमच्या आयुष्यातून कायमचं दूर होईल। बघा, आता जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे हा मुलांच्या प्रगतीसाठी आणि पतीला प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। आता आपल्यापैकी असंख्य लोकांनी उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं असेल। आपला जो मुख्य प्रवेश म्हणजे आपला मुख्य जो प्रवेश दरवाजा आहे तो स्वच्छ साफ केला असेल, पुसला असेल, हे तर सगळ्यांनी केलं असेलच। ज्याने अजूनही केलं नाही त्यांना सांगेल की उंबरठ्याला हळदीचं लेपन करा आणि जो मेन दरवाजा आहे तो ओल्या आणि सुक्या कापडाने छान पुसून घ्या। हे केल्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये एक छोटीशी वाटी घ्यायची आहे आणि त्या छोट्याशा वाटीमध्ये तुम्हाला थोडंसं चंदन घालायचं आहे। थोडंसं चंदन घाला, थोडंसं अष्टगंध घाला, थोडंसं हळद घाला, थोडंसं कुंकू घाला आणि याच्यामध्ये थोडंसं गोमूत्र घाला। गंगाजल असेल तर ते घाला, तुमच्याकडे गुलाबजल असेल तुम्ही ते घालू शकता, किंवा घरातलं शुद्ध पाणी जे आहे ते घेतलं तरीही चालेल। आता हे सगळं तुम्हाला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। ज्या प्लेटमध्ये वाटीत तुम्ही घेतलेलं आहे ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि जो आपला मुख्य प्रवेशद्वार आहे त्या मुख्य प्रवेशद्वारावर सगळ्यात पहिले एक स्वस्तिक काढायचं आहे। अगोदर 2 रेषा द्यायच्या, त्याच्या बाजूला छान स्वस्तिक काढायचा, 4 टिंब द्यायचे, पुन्हा 2 रेषा द्यायच्या। स्वस्तिक काढल्यानंतर त्या स्वस्तिकाच्या खाली तुम्हाला गुरूंचा मंत्र लिहायचा आहे, जो गुरुबळ मजबूत करणारा आहे, गुरुग्रहाची आपल्या आयुष्यात ताकद वाढवणार आहे, आपल्या कामातील अडथळे दूर करणार आहे आणि प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळवून देणार आहे। बघा, तुम्हाला त्या स्वस्तिकाच्या खाली कुरु मंत्र व्यवस्थित आहे का? स्वस्तिकाच्या खाली तुम्हाला कुरु कुरु गुरु वेय, नीट आहे का? कुरु कुरु गुरु वेय, पहिल्यांदा कुरु लिहायचंय, कुरु कुरु, त्याच्या पुढे लिहायचंय गुरु वेय सिद्धी, कुरु कुरु गुरु वेय सिद्धी प्राप्ती, कुरु कुरु गुरु वेय सिद्धी प्राप्ती, कुरु कुरु गुरु वेय सिद्धी प्राप्ती। पुन्हा एकदा नीट ऐका, पहिल्यांदी क कुरु कुरु गुरुवेय, दुसरा शब्द जो आहे तो आहे गुरुवेय, तिसरा शब्द आहे सिद्धी आणि त्याच्या पुढचा शब्द आहे प्राप्ती। कुरु कुरु गुरुवेय सिद्धी प्राप्ती हा मंत्र तुम्हाला त्या स्वस्तिकाच्या खाली लिहायचा आहे। त्यानंतर त्या मंत्राला थोड्या अक्षदा चिटकवायच्या आहेत, स्वस्तिकाला पण थोड्याशा अक्षदा चिटकवायच्या आहेत। एक औक्षणाचं आरतीचं ताट घ्यायचं आहे, त्यामध्ये एक छान तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे, थोडंसं
तुम्हाला त्याच्यामध्ये फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत आणि काढलेला जो मुख्य प्रवेशद्वारावरती स्वस्तिक आहे त्या स्वस्तिकाला आणि त्या मंत्राला औक्षण म्हणजे ओवाळायचं आहे. ज्या फुलांच्या पाकळ्या तुम्ही घेतलेल्या आहेत त्या फुलांच्या पाकळ्या त्याच्यावरती थोड्या अर्पण करा आणि तिथे हात जोडून जो मंत्र आपण लिहिलेला आहे त्याचं 108 वेळा स्मरण करा. यानंतर औक्षणाच्या ताटात असणारा जो दिवा आहे तो मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर तिथेच त्या मंत्राच्या खालीच तिथे ठेवून द्या. आता लक्षात ठेवा, आपल्याला आतमध्ये यायचं आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या आपण बाहेरच्या बाजूने हे सगळं केलंय. आता आपल्याला आतमध्ये यायचं आहे. आता जो आतला भाग आहे आपल्या दरवाजाचा, जो आतला भाग आहे त्या आतल्या भागातही तुम्हाला एक मंत्र लिहायचा आहे. जो मंत्र नेहमी बाधांपासून, संकटांपासून, कलहांपासून आणि वाईट शक्तींपासून तुमच्या घराचं संरक्षण करेल. बघा, मंत्र आहे श्रीं सर्व, श्रीं सर्व पीडाय, श्रीं सर्व पीडाय अग्निय, श्रीं सर्व पीडाय अग्निय तमहा, श्रीं सर्व पीडाय श्रीं सर्व पीडाय अग्निय तमहा. हा मंत्र तुम्हाला घराच्या आतल्या बाजूने लिहायचा आहे. ज्यांच्या घरात खूप क्लेश होतात, ज्यांच्या घरामध्ये खूप वाद होतात, ज्यांच्या घरात सतत आघात होतात, अपघात घडतात, सतत आजारपण येतं, त्यांनी हा मंत्र लिहायचा. या मंत्राची पूजा करायची किंवा काहीही गरज नाही. पुढचा मंत्र हा घरात सकारात्मकता आणणारा, यश मिळवून येणारा, लक्ष्मीला प्रसन्न करणारा आहे. आजचा दिवस बघा, गुरुपौर्णिमेचा दिवस गुरु आणि शिष्यांसाठी जितका महत्त्वाचा आहे तितकाच महत्त्वाचा हा दिवस लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सुद्धा आहे. कारण पौर्णिमा तिथी ही लक्ष्मीला समर्पित असणारी तिथी आहे. त्यामुळे या दिवशी आपण लक्ष्मीवर्धक ज्या आहेत त्यासुद्धा सेवा करत असतो. खूप साधा सोपा उपाय आहे. आजच्या दिवशी आपल्या गुरूंना प्रसन्न करणारा जेवढा शक्य तेवढा जास्त सेवा करा. आजच्या दिवशी घरामध्ये गोडधोड करा. आजच्या दिवशी तुम्हाला जेवढ्या वस्तू दान धर्म करता येतील शक्यतो पिवळ्या रंगाच्या त्या तुम्ही दान करा. याने तुमचं जे गुरुबळ कमकुवत झालेलं असेल ना ते मजबूत होईल. सतत कामात येणारे जे अडथळे आहेत ना ते दूर होतील. खूप साध्या छोट्या गोष्टी आहेत, पण आज या गोष्टी तुम्ही केल्यात त्याचं तुम्हाला असंख्य पटीने पुण्य किंवा जे फळ आहे ना ते प्राप्त होईल. बघा, आपल्या घरातील मुख्य प्रवेशद्वार आपल्या घरात सकारात्मकता आणतो आणि हाच मुख्य प्रवेशद्वार आपल्या घरात नकारात्मकता आणतो. इथूनच घरात लक्ष्मी येते, तिथूनच घरात अवलक्ष्मी येते. आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बऱ्याच गोष्टी डिपेंड असतात. नेहमी सेवा करता, वेगवेगळ्या गोष्टी करता, तेव्हा घरात छान गोष्टी येतात, घरात सकारात्मकता येतात. पण जर तुम्ही तिथे काहीच करत नसाल, कुठल्याच गोष्टी तिथे करत नसाल तर लक्षात ठेवा तुमच्या घरामध्ये नकारात्मकता येतात आणि घरात अवलक्ष्मीच येते. खूप साधा सोपा उपाय आहे. या उपायाने तुमच्या कुटुंबाचं, संपूर्ण तुमच्या कुटुंबाचं प्रत्येक म्हणजे सदस्याला यश मिळेल आणि पूर्ण कुटुंब जाईल ना तर प्रत्येकाला छान प्रत्येक गोष्टीमध्ये सफलता मिळेल. प्रत्येक गोष्टीत त्यांची भरभरून प्रगती होईल.